हॅलो फ्रेंड्स, मी कमलाकर वाघ पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या चॅनल MPSC स्टडी पॉईंटवर. आज आपण बघूयात राज्यशास्त्रासंबंधी महत्त्वपूर्ण बाबी आणि मुद्दा असेल संविधान सभेतील महिला आणि त्यांचं संविधान सभेत योगदान. MPSCच्या पूर्व अथवा मुख्य परीक्षेत नेहमीच गैर काँग्रेस सदस्य अथवा संविधान सभेतील महिला सदस्य यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने आज आपण संविधान सभेत असलेल्या पहिला महिला सदस्य एकूण 15 सदस्यांबद्दल माहिती बघूयात. सुरुवात करूयात. पहिल्या सदस्य आहेत आपल्या दुर्गाबाई देशमुख. या काँग्रेसच्या नेत्या होत्या. तसेच सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वतंत्र सेनानी म्हणून यांनी एक वेगळाच ठसा उमटवला होता. या नियोजन आयोगाच्या सदस्यसुद्धा होत्या. पहिले भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर CD देशमुख यांच्या त्या पत्नी होत्या. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी T प्रकाश यांच्याबरोबर मिठाचा सत्याग्रहात भाग घेतला होता. तसंच 1937मध्ये आंध्र महिला सभेची त्यांनी स्थापना केली होती. आंध्र प्रदेशातील खेड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांना नेहरू साक्षरता पुरस्कार देण्यात आला होता. प्रख्यात वकील असलेल्या दुर्गाबाई देशमुख या खुनाच्या प्रकरणात युक्तिवाद करणाऱ्या पहिल्या महिला वकील होत्या. भारतातल्या पहिल्या महिला वकील या दुर्गाबाई देशमुख होत्या, ज्यांनी खुनांच्या प्रकरणात युक्तिवाद केला. त्यांचं संविधान सभेतील योगदान बघूयात. न्यायमंडळाचं स्वातंत्र्य, राज्यपालांच्या नियुक्तीची प्रक्रिया, तसंच नवीन राज्यात उच्च न्यायालयांची स्थापना आणि राज्यसभेच्या सदस्यांसाठी वयोमर्यादा 35 ऐवजी 30 असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसंच उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती प्रक्रिया यासंबंधीही त्यांनी घटना समितीत कार्य केले. हिंदुस्थानी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याची मागणी ही दुर्गाबाई देशमुख यांनी केली होती. भाषा निवडीच्या वेळी संघराज्याची भाषा हिंदी असावी वा हिंदुस्थानी यावर बराच खल चालला होता. त्यावेळी त्यांनी हिंदुस्थानी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी केली होती. पुढील सदस्य पाहूयात. हंसा मेहता या बॉम्बे प्रांतातून घटना समितीवर पोचलेल्या एकमेव महिला होत्या. हंसाबेन मेहता सुरुवातीला पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले असताना त्यांचा सरोजिनी नायडूंशी परिचय झाला आणि सरोजिनीबाईंमुळेच त्या स्त्रियांच्या चळवळीकडे आकर्षित झाल्या. मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवरही त्यांची निवड झाली होती. भारतीय महिला परिषदेच्या म्हणजेच ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी राजकुमार, अमृता कौर व लक्ष्मी मेनन यांच्या साहाय्याने स्त्रियांच्या अधिकारांची सनद तयार केली होती. त्यांचं योगदान पाहूयात. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री हिंदी स्त्रियांनी स्वतंत्र भारताचा ध्वज आपल्या प्रतिनिधी म्हणून राजेंद्र प्रसादांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्याची जबाबदारी हंसा मेहतांवर दिली होती. म्हणजेच भारतीय राष्ट्रध्वज सादरीकरणाचा मान हंसा मेहता यांना मिळाला होता 14 ऑगस्टला, ज्यांनी राजेंद्र प्रसादांना ध्वज सादर केला. तसंच संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्वही हंसा मेहता यांनी केलं. तसंच मानवी हक्क आयोग त्याच्या त्या उपाध्यक्ष होत्या. 1950मध्ये संयुक्त राष्ट्रांचाच मानवी हक्क आयोग, ज्याने नंतर मानवी हक्कांचा जाहीरनामा पब्लिश केला, त्या आयोगाच्या उपाध्यक्ष हंसा मेहता होत्या. घटना समितीत कार्य करताना त्यांनी महिलांकरता आरक्षणास मात्र विरोध केला होता. तसंच अल्पसंख्याकांच्याही आरक्षणाला त्यांनी विरोध केला होता. मात्र यासाठी त्यांनी अनुसूचित जातींचा अपवाद या ठिकाणी केला होता. समान नागरी कायद्यासंबंधीही दुरुस्तीची मागणी त्यांनी लावून धरली. मात्र त्यांचा आग्रह त्यावेळेस मान्य झाला नाही. तेव्हा आपली असहमती नोंदवून घ्यावी यासाठी त्यांनी सभेला भाग पडले. पुढील सदस्य पाहूया. विजयालक्ष्मी पंडित या केवळ पंडित नेहरूंच्या भगिनी नव्हत्या, तर त्यांचंही स्वातंत्र्य चळवळीत तसंच नंतर घटना समितीत योगदान राहिलेले आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षपदी निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच पहिल्या आशियाई व्यक्ती होत्या. त्यानंतर त्यांनी इंग्लंड, रशिया व मॉस्को अशा वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय राजदूत म्हणूनही कार्य केले.
नंतरच्या काळात त्या महाराष्ट्राच्या राज्यपालही राहिल्या 1962 ते 1964 आणि कोणत्याही कॅबिनेट मंत्रिपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत. सर्वप्रथम कॅबिनेट मंत्रिपद ज्या भारतीय महिलेने भूषवलं त्या होत्या विजयालक्ष्मी पंडित. तसंच घटना समितीत त्यांनी मांडलेले मत बघूयात. स्वतंत्र भारतातील अल्पसंख्याकांसाठी बाह्य सत्तेकडून मदतीची शक्यता असू नये असं त्यांनी मत प्रतिपादन केलं आणि राजकीय आणि सामाजिक असंतोष कमी करण्यात भारताचे योगदान असावे असे त्यांना वाटत असे. पुढील सदस्य पाहूयात. सुचेता कृपलानी एक महत्त्वपूर्ण सदस्य. 1940मध्ये सुचेता कृपलानी यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली. 1942 ते 44मध्ये त्या भूमिगत राहून आंदोलन करत होत्या चले जाव चळवळीच्या वेळेस. 1946मध्ये घटना समितीवर त्यांची निवड झाली काँग्रेसकडून. संसदेत वंदे मातरम म्हणण्याचा मान सुचेता कृपलानी यांना मिळाला. पहिल्यांदा वंदे मातरम संसदेत गाण्याचा मान सुचेता कृपलानी यांना मिळाला. तसंच 1952 व 57मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. कोणत्याही राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून ज्या महिलांची नोंद होते त्यात सुचेता कृपलानी या सर्वप्रथम महिला आहेत. 1963मध्ये त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली आणि कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक होणारी पहिली महिला होण्याचा त्यांना मान मिळाला. तसंच त्या 1950 ते 52मध्ये अस्थायी लोकसभेच्या यात अथवा तात्पुरत्या संसदेचेही सदस्य होत्या. पुढील सदस्य महत्त्वपूर्ण सरोजिनी नायडू यांचं स्वातंत्र्य चळवळीतही मोलाचं योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा मतदारसंघ बिहारमधून होता, काँग्रेस पक्षाकडूनच. घटना समिती सर्वसमावेशक असावी अशी त्यांची अपेक्षा होती. राष्ट्रध्वजाबाबत त्यांनी ठराव मांडला होता घटना समितीत. त्यांना बुलबुले हिंद म्हणूनही ओळखले जाते. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा या सरोजिनी नायडू होत्या. 1925ला जे कानपूर अधिवेशन झालं त्यावेळेस त्यांनी अध्यक्षपद भूषवले. पहिल्या महिला होण्याचा मान ॲनी बेझंट यांचा आहे आणि पहिल्या भारतीय महिला असण्याचा मान सरोजिनी नायडू यांना आहे. आणि स्वातंत्र्यापूर्वी केवळ 3च महिलांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आणि तिसरी महिला होती नीली सेनगुप्ता यांनी. पुढे पाहूयात. पहिल्या महिला राज्यपाल म्हणूनही सरोजिनी नायडू यांची नेमणूक झालेली आहे. कोणत्याही राज्याच्या राज्यपाल होण्याचा मान हा सरोजिनी नायडू यांना पहिल्यांदा मिळाला आहे आणि त्यामुळेच त्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून ओळखल्या जातात. पुढील सदस्य पाहूयात. राजकुमारी अमृत कौर ह्या देशातील अग्रगण्य राजकारणी होत्या. संविधान सभेवर त्या मध्य प्रांत व बेरारमधून नियुक्त झाल्या. MPSCने यावर पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारला देखील आहे. अमृता कौर यांचा मतदारसंघ कोणता? त्यामुळे या अनुषंगाने सदस्यांचा प्रांत अथवा मतदारसंघ महत्त्वपूर्ण ठरतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या पहिल्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री होत्या आणि आरोग्य क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची स्थापनाही त्यांनी केली होती. तसंच 1951 व 52 काळात त्यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रीपदही भूषवले. त्यांचा नंतर लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमधील मंडी हा लोकसभा मतदारसंघ होता. पुढे पाहूयात. पुढील सदस्य अम्मू स्वामीनाथन यांचा मतदारसंघ होता मद्रासमधून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडूनच त्या सदस्य होत्या. राज्यघटनेच्या विस्तृत स्वरूपावर आपण खऱ्या अर्थाने लोकशाही येण्यासाठी राज्यघटनेची व्यवस्थित अंमलबजावणी केली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. मद्रास येथे 1917 साली इंडिया असोसिएशनची स्थापना त्यांनी केली होती. त्या भारत स्काउट अँड गाईडच्या अध्यक्षही होत्या 1960 ते 65 दरम्यान आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी 1959मध्ये त्या उपाध्यक्षही होत्या. पुढील सदस्य पाहूयात. पूर्णिमा बॅनर्जी यांचा मतदारसंघ होता संयुक्त प्रांत आणि पक्ष होता राष्ट्रीय काँग्रेस. पूर्णिमा बॅनर्जी यांनी काही शिफारसी केल्या होत्या त्या बघूयात. शाळांमधील धार्मिक शिक्षणावर राज्यांचे नियंत्रण असावे.
तसंच ज्या शाळांमध्ये धार्मिक अर्थसहाय्य राज्य करतात त्या शाळांमध्ये धार्मिक भेदभाव नको असेही त्यांचे मत होते. तसंच वरिष्ठ सभागृहातील पदाधिकाऱ्यांची रचना आणि पात्रता यासंबंधी त्यांनी कामकाज केले. पुरोगामी कर प्रणालीसाठी त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण होतं. मात्र महिला आरक्षणाला त्यांनी विरोध केला होता. तसेच लोकसेवकांना कार्यकाळाची हमी देणाऱ्या वैधानिक तरतुदी असू नयेत असं त्यांचं मत होतं. पुढील सदस्य आहेत ॲनी मस्करीन. यांचा मतदारसंघ आहे त्रावणकोर कोचीन, म्हणजेच आजचे केरळ राज्य. केंद्र आणि प्रांत यांच्यातील सत्ता वाटपात संतुलन राखण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी घटना समितीत प्रतिपादन केले होते. तसंच केंद्रीकरणही महत्त्वाचे आहे, पण लोकशाहीच्या नंतरच्या टप्प्यावर ते करावे असे त्यांचे मत होते. त्रावणकोर राज्य काँग्रेसमध्ये सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. स्वातंत्र्यपूर्वी काळात काँग्रेसमध्ये सहभागी होणाऱ्या त्रावणकोर राज्यातून त्या पहिल्या महिला होत्या. तसंच केरळमधून लोकसभेवर निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला खासदार होत्या. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. यात पुढील सदस्य पाहूयात. दक्ष आणि वेलायुधन यांचा मतदारसंघ होता मद्रास प्रांतात आणि पक्ष होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. या दलित समाजातून आलेल्या एकमेव प्रतिनिधी होत्या. घटनेत व अस्पृश्यता गैरकायदेशीर ठरवण्यात यावी यावर त्यांनी भर दिला होता. तसंच दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघांना आणि आरक्षणाला मात्र त्यांनी विरोध केला होता. सक्तीच्या श्रम वेठबिगारीची तरतूद रद्द करण्यावर प्रांतांना अधिकार असण्याचे त्यांनी समर्थन केले होते. जे काही वेठबिगारीचे अथवा सक्तीच्या श्रमाचे कायदे होते ते रद्द करण्यासाठी प्रांतांना अधिकार असावेत यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. दलित शिक्षणावर विशेष भर द्यावा असे त्यांचे मत होते. त्या भारतातील पहिल्या दलित स्त्री पदवीधर होत्या. पुले या समुदायातील त्या दलित समाजातून पहिल्या पदवीधर होत्या. पुढचे सदस्य पाहूयात. कमला चौधरी यांचा मतदारसंघ होता संयुक्त प्रांत, पक्ष होता काँग्रेस. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत त्या सहभागी होत्या आणि 1944मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षही त्या होत्या, जे 44व्या अधिवेशन होत्या. पुढील सदस्य आहेत लीला रॉय. यांचा मतदारसंघ होता पश्चिम बंगाल, पक्ष होता काँग्रेस. 1937 साली या काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्याच्या पुढील वर्षी लगेच बंगाल प्रांतिक काँग्रेस महिला संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. पुढील सदस्य पाहूयात. बेगम एजाज रसूल या महत्त्वपूर्ण सदस्य आहेत, कारण एकमेव मुस्लिम महिला ह्या होत्या. यांचा मतदारसंघ होता संयुक्त प्रांत, मात्र पक्ष होता मुस्लिम लीग. घटना समितीतील त्यांचं कार्य पाहूया. मंत्र्यांना आपल्या कार्यकाळात ठसा उमटवण्यासाठी अवकाश उपलब्ध करून देण्याइतपत कार्यकाळ मिळावा असे त्यांचे मत होते. राष्ट्रकुलमधील भारताच्या सदस्यत्वाला त्यांनी पाठिंबा दिला होता. तसंच अल्पसंख्याकांना राखीव जागा ठेवण्यास मात्र त्यांचा विरोध होता. यावरून आपल्याला लक्षात येते की ज्याही वर्गांचं प्रतिनिधी या महिला अथवा सदस्य करत होते त्यांच्या मात्र आरक्षणाला सर्वांचाच विरोध होता, कारण सर्वांची समानता, बंधुता तसंच इत्यादी तत्त्वांवर श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी कुठेही आपल्याला आरक्षण असावे अथवा या गोष्टींचा पुरस्कार केला नाही. केवळ सकारात्मकदृष्ट्या आरक्षणाला त्यांची संमती होती. यावरून जर प्रश्न विचारताना त्यात उल्लेख केला गेला की बेगम एजाज रसूल यांनी अल्पसंख्याकांसाठी राखीव जागांची मागणी केली, तर ते वाक्य चुकीचं असेल आणि आयोग असे प्रश्न मुद्दामून असे वाक्य प्रश्नात टाकू शकेल. तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की महिलांनी आणि अल्पसंख्याक सदस्यांनी विशेष आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. अल्पसंख्याक हक्क मसुदा समित्याच्याही बेगम एजाज रसूल या सदस्य होत्या. 1950मध्ये भारतीय मुस्लिम लीग खारिज झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले.
2000 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. पुढील सदस्य बघूयात. रेणुका मुखर्जी. महिला व अल्पसंख्याकांना पुरेसे प्रतिनिधी मिळण्याबाबत या आग्रही होत्या. अल्पसंख्याकांना व महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. तसंच राज्याने मान्यता दिलेल्या संस्था देखील राज्याच्या नियंत्रणाखाली असाव्यात या मताच्या त्या होत्या. तसंच शिक्षणामध्ये अर्थसंकल्पात तरतूद असावी अशी भूमिका त्यांनी मांडली होती. पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी असताना ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सच्या त्या अध्यक्षही होत्या. नियोजन आयोगाच्या सदस्य होत्या. तसंच शांतिनिकेतनमधील विश्व भारती विद्यापीठाच्या संचालक सदस्य होत्या. या गोष्टी महत्त्वाच्या. यांचा प्रांत अर्थातच बंगाल प्रांत होता. रेणुका रे अथवा मुखर्जी असंही या ओळखल्या जातात. पुढील सदस्य आणि शेवटच्या सदस्य मालती चौधरी. या ओरिसा प्रांतातून आल्या होत्या. पक्ष होता काँग्रेस. गांधीजींनी यांचं नाव तुफानी असं ठेवले होते. यांनी त्यांच्या पतीसोबत उत्कल काँग्रेस समाजवादी कर्मी संघाची स्थापना केली, जी नंतर ओडिसातल्या समाजवादी काँग्रेसचीच शाखा बनली. यांचं स्वातंत्र्योत्तरही कार्य आहे. आणीबाणीला यांनी विरोध केला होता आणि त्याप्रसंगी तुरुंगवासही पत्करलेला होता. तर अशा पद्धतीने आपण 15